माझ्याकडे एक परफेक्ट मॅच स्थळ आहे तुझ्यासाठी. हो, पण तुला माहितीये शिक्षण किती महत्वाचं आहे आजकाल. काय शिक्षण झालंय तिचं? मुलगी 10th फेल आहे. काय 10वी फेल आहे? मी तिच्याकडे बघल का तरी? तुला माहिती आहे ना हाईट काय आहे तिची? 4.5 फूट. अरे मी स्वतः 5'8" आहे आणि ती 4.5ची. काय तिला कडव घेऊन हिंडू काय मी? अरे हो, पण ती आता जिमला जाती, मेहनती पोरगी. जिमला जाऊन आहे ना हाईट वाढत नसती, वजन कमी जास्त होतं. हा, मग ती वजनच कमी करते ना. किती आहे वजन तिचं? फक्त 90 किलो. 90? अरे मी स्वतः 60 किलोचा आहे आणि ती 90 किलोची. कुठं तरी मॅच जुळतंय का? तूच सांग बरं मला, कसं दिसेल ते हत्तीचं पिल्लू? अरे खूप सुंदर आहे मुलगी आणि तुला भरपूर ऍडजस्ट करून घेईल आणि रोमॅन्टिक पण आहे. ए बाबा, ती मला नाही ऍडजस्ट करणार. ऍडजस्ट मला करावं लागेल तिच्यासोबत. आणि एवढं 90 किलोचं ऍडजस्ट मी नाही करू शकत. आणि रोमॅन्सचा तर विषयच सोड. अरे एकदा भेटून तरी घे, कदाचित तुमची वाईफ मॅच होईल. वाईफ पेक्षा तिची साईज मॅच नाही होत मला. आणि स्वयंपाकातलं काय येतं का? मॅगी बनवते एका मिनिटात. एका मिनिटात? ही तर कंपनीपेक्षा फर्स्ट निघाली रे. कंपनीवाल्यांना पण 2 मिनिटं लागतात मॅगी बनवायला. नाही म्हणून सांग त्यांना. मुलगी एकुलती एक आहे आणि तिला 40 एकर शेती आहे. माझा भाऊ माझ्यासाठी कधीच वाईट स्थळ बघणार नाही हे मला माहिती होतं. अबे साले. परवा दिवशी सुपारीचा कार्यक्रम ठेवायला लाव, त्यातच लग्न उरकून घेऊ.